हायपरथायरॉइडिझमचे ट्रीटमेंट. वाढलेला थायरॉइड कायमचा बरा होऊ शकतो का? हायपरथायरॉइडिझम झाला म्हणजे आयुष्यभर औषध घ्यावं लागतं का? की थायरॉइड पूर्णपणे बरा होऊ शकतो? आणि सर्वात महत्त्वाचं, थायरॉइडची गोळी सुरू करण्यापूर्वी हायपरथायरॉइडिझम नेमका कशामुळे झाला हे शोधणं का गरजेचं आहे? चला समजून घेऊयात पुढील 2 मिनिटांमध्ये. कारण हायपरथायरॉइडिझमचा उपचार फक्त T3, T4 कमी करण्याचा नसतो, तर त्यामागचं कारण ट्रीट करणं महत्त्वाचं असतं. आधी कॉज शोधा. हायपरथायरॉइडिझमची प्रमुख कारणे वेगवेगळी असू शकतात. नंबर 1 ग्रेव्ह डिसीज, ॲटोमिन स्टिम्युलेशन. नंबर 2 टॉक्सिक मल्टीन्यूरॉल गॉयटर. नंबर 3 टॉक्सिक ॲडिनोमा. नंबर 4 काही प्रकारचे थायरॉइडायटिस. नंबर 5 काही मेडिसिन किंवा एक्सेस आयोडीन एक्सपोजर. म्हणून सर्व हायपरथायरॉइडिझमचं ट्रीटमेंट सारखं नसतं. साधारणतः TSH प्लस फ्री T4 प्लस फ्री T3 ने बायोकेमिकल डायग्नोसिस केला जातो. कॉज शोधण्यासाठी क्लिनिकल सिच्युएशननुसार TRAB आणि TSI अँटीबॉडीज किंवा थायरॉइड स्कॅन सुद्धा किंवा अल्ट्रासाऊंड लागू शकतो. ट्रीटमेंटचे महत्त्वाचे 4 भाग. नंबर 1 सिम्पटम कंट्रोल. याच्यामध्ये बीटा ब्लॉकर्स. हायपरथायरॉइडिझममध्ये हार्टबीट वाढणे, पाल्पिटेशन, हात थरथरणे आणि अँझायटी सारखी ॲडर्जिक सिम्पटम दिसू शकतात. त्यासाठी योग्य रुग्णामध्ये डॉक्टर प्रोपेनॉलॉल, ॲटेनॉलॉल किंवा इतर बीटा ब्लॉकर्स वापरू शकतात. हे हार्ट रेट आणि ट्रेमर कमी करतात. पण लक्षात ठेवा, बीटा ब्लॉकर्स म्हणजे हायपरथायरॉइडिझम बरा करत नाहीत, ते फक्त सिम्पटम कंट्रोल करतात. ट्रीटमेंट पार्ट 2 अँटीथायरॉइड मेडिसिन. विशेषतः ग्रेव्ह डिसीजमध्ये मेथेमेझॉल किंवा कार्बेमेझॉल सारखी औषधे थायरॉइड हार्मोन सिंथेसिस कमी करण्यासाठी वापरले जातात. प्रोपेलथायोरेसिल दॅट इज अ PTU काही विशिष्ट परिस्थितीमध्ये वापरलं जातं. उदाहरणार्थ प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये किंवा थायरॉइड स्टॉर्ममध्ये. कोणतं औषध आणि किती डोस हे डॉक्टरांनी थायरॉइड लेवल किंवा क्लिनिकल कॉन्टेक्स्टनुसार ठरवायचं असतं. अत्यंत महत्त्वाची वॉर्निंग, अँटीथायरॉइड मेडिसिन घेत असताना अचानक फिवर, सिव्हिअर सोर थ्रोट किंवा माउथ अल्सर झाले तर अग्रॅन्युलोसायटोसिस सारखा दुर्मिळ पण गंभीर ॲडव्हर्स इफेक्ट विचारात घ्यावा लागतो. औषधी लिहून देणाऱ्या डॉक्टरांशी तातडीने संपर्क करून CBC ॲब्सोल्यूट न्यूट्रोफिलिक काउंट तपासण्याची गरज लागू शकते. तसंच जॉन्डिस, डार्क युरिन किंवा सिव्हिअर इचिंग असल्यास लिव्हर इंजुरीचा विचार करून मेडिसिन इव्हॅल्युएशन आवश्यक असतं. ट्रीटमेंट पार्ट नंबर 3 रेडिओॲक्टिव्ह आयोडीन दॅट इज अ RAI. काही ग्रेव्ह डिसीज, टॉक्सिक ॲडिनोमा किंवा टॉक्सिक मल्टीन्युड्युलर गॉयटर पेशंट्समध्ये रेडिओॲक्टिव्ह आयोडीन दॅट इज I-131 वापरला जाऊ शकतो. थायरॉइड सेल आयोडीन घेत असल्यामुळे रेडिओॲक्टिव्ह आयोडीन थायरॉइड टिश्यूचे फंक्शन हळूहळू कमी करतं. पण प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फिडिंग मध्ये RAI कॉन्ट्राइंडिकेटेड आहे आणि काही ग्रेव्ह पेशंट्समध्ये विशेषतः ऍक्टिव्ह थायरॉइड आय डिसीज असल्यास RAI निवडताना विशेष काळजी घ्यावी लागते. ट्रीटमेंट नंतर काही रुग्णांना हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. मग लिओथायरॉक्सिन रिप्लेसमेंट आवश्यक होऊ शकते. ट्रीटमेंट नंबर 4 दॅट इज अ सर्जरी दॅट इज अ थायरॉइडेक्टॉमी. काही परिस्थितीमध्ये सर्जरी हा उत्तम पर्याय असू शकतो. खूप मोठा गॉयटर, कॉम्प्रेशन सिंड्रोम किंवा सस्पिशियस नोडुलार किंवा कॅन्सर कन्सर्न किंवा काही सिव्हिअर किंवा डिफिकल्ट टू कंट्रोल केसेसमध्ये आणि इतर ट्रीटमेंट योग्य नसतील तर सर्जरी नंतर थायरॉइड टिश्यू किती काढलं आहे यावरून लिओथायरॉक्सिन रिप्लेसमेंट लागू शकते. एक सायंटिफिक ट्विस्ट, थायरॉइडायटिस हे खूप महत्वाचं आहे. काही थायरॉइडायटिस मध्ये रक्तात T3 किंवा T4 वाढलेले असतात, पण ग्लॅन्ड नवीन हार्मोन जास्त तयार करत नसते. आधी तयार झालेले हार्मोन्स इन्फ्लाम्ड ग्लॅन्ड मधून लीक होत असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत कन्व्हेन्शनल अँटीथायरॉइड ड्रग्ज अनेकदा उपयोगी नसतात. म्हणून T3, T4 वाढले म्हणून कार्बेमेझॉल सुरू करणे हा नियम चुकीचा आहे. ट्रीटमेंट मॉनिटरिंग. ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर डॉक्टर फ्री T4, फ्री T3 आणि TSH फॉलोअप करतात. सुरुवातीच्या काळात TSH काही काळ सप्रेस राहू शकतो, त्यामुळे डोस ऍडजस्टमेंट करताना फक्त TSH पाहून निर्णय घेतला जात नाही. हायपरथायरॉइडिझम मध्ये फक्त हार्मोन कमी करणं म्हणजे ट्रीटमेंट नाही, तर तो हार्मोन का वाढला आहे हे शोधणं महत्त्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा, एकच रिपोर्टला वेगवेगळी कारणं असू शकतात आणि प्रत्येक कारणाची ट्रीटमेंट वेगळी असू शकते. आज आपण डे 20 पर्यंत पोहोचलो आहोत. फक्त 10 दिवस बाकी आहेत. माझी विनंती आहे, आता ही सिरीज मध्ये सोडू नका. डे 30 पर्यंत नक्की माझ्यासोबत राहा. पुढे आपण अँटीथायरॉइड ड्रग, त्याचे साईड इफेक्ट, थायरॉइड आय डिसीज, प्रेग्नन्सी, डाएट आणि थायरॉइड नोडल्स आणि थायरॉइड कॅन्सर याबद्दल सायंटिफिक माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा रील सेव्ह करा. हायपरथायरॉइडिझमची औषध घेणाऱ्या व्यक्तीला शेअर करा आणि फॉलो करा. डे 30 पर्यंत पूर्ण थायरॉइड अवेअरनेस सिरीज पहा. रिपोर्ट पाहून औषध निवडू नका. कॉज शोधा, मगच ट्रीटमेंट ठरवा. थँक्यू.